अलीकडेच मी माझ्या आईच्या साडीवर सुंदर हँड पेंटिंग केलं होतं ॲक्रेलिक कलर्सने आणि ते खूप छान झालं होतं. बऱ्याच जणांना ते आवडलं आणि त्यावर रिव्ह्यूज मिळाले मला छान. तर म्हटलं की हे एकदा परत करून बघावं आणि त्याचा व्हिडिओ पण करायचा होता मला. चला तर सुरुवात करूयात. खरं तर फर्स्ट टाईमच करते मी साडीवरती हँड पेंटिंग. चांगली झाली तर ठीक, नाही तर आईचा मार पडणार. एकतर नवीन साडी घेतली डिरेक्ट पेंटिंग करण्यासाठी, पण ऑनेस्टली प्लेन साडीवर रंग भरण्यात पण वेगळी मजा आहे. खरं तर आई घाबरतच होती मला ती नवीन साडी द्यायला. मग ती म्हणाली की साधी साडी आहे आणि त्यावर छान काहीतरी काढून दे. मग म्हटलं चला ट्राय करूयात. मग पहिलं चित्र काढून घेतलं त्यावर साडीवर आणि कोणत्या कलरची फुलं करावी यासाठी मी कलर चेक केले, कोणता सूट होतोय. पर्पल केला, राणी कलर केला, पांढरा केला, पण तिला ते काही आवडले नाहीत. मग आकाशी कलरची फुलं छान वाटली, मग हीच मी कंटिन्यू केली. लहानपणी आईची साडी घालून खूप काही करामती केल्या, स्टेज परफॉर्मन्स केले, पण एवढी भीती कधीच वाटली नव्हती जेवढी आता चित्र काढताना वाटते. जिच्यामुळे सगळं आपलं आयुष्य रंगीत होतं. तरी गिफ्ट दिलंय का किंवा तिचं कौतुक केलंय का? तुम्ही सुद्धा तुमच्या आईला असं गिफ्ट कधी दिलंय का? आणि दिलं असेल तर काय, हे मला कमेंटमध्ये सांगा. गरमी असल्यामुळे कलर्स लवकर सुकत आहेत, त्यातलं पाणी लगेच उडून जात आहे. कॉटनची साडी आहे ही आणि त्याचे धागे थोडेसे जरा विरळ वाटले, त्यामुळे काढायला जरा अवघड वाटते, पण ट्राय करते, हरकत नाही. ही फुलं ड्रेसवर, कुर्त्यावर किंवा फ्रॉकवर, लहान मुलांच्या शर्टवर खूप छान वाटतात. आजकाल अशा पेंट केलेल्या साड्या आणि कुर्ते वगैरे बघायलाही मिळतात आपल्याला बाजारामध्ये. प्रत्येक स्ट्रोक एकतर लक्ष देऊन काढावा लागतोय. एक जरी स्ट्रोक इकडे तिकडे झाला तर डिझाईन तर बिघडेलच, पण तिचा मूडही. काढायला बसली आहे तसं इन्स्ट्रक्शन चालूच आहेत. अगं जरा ब्रश नीट धर, पाणी जास्त नको लावू, हा कलर वापर, तो कलर वापर. पहिलं तर मी ही साडी धुवून घेतली, छान वाळवली आणि त्यावर पेन्सिलनी डिझाईन करून घेतलं आणि रंगवून मग याला हीट प्रेस करायचं. म्हणजे हीट प्रेस करायचं आणि मग परत एकदा धुवायचं, मग छान राहतं आणि परत एकदा इस्त्री केली तरी चालते. खरं तर पिंटरेस्टवरती मी याच्या खूप आयडियाज बघितलेल्या फुलांच्या वेगवेगळ्या. याच्यामध्ये मोगऱ्याची फुलं होती, बोगनविलाची होती, पण आईला हा प्रकार जास्ती आवडला आणि हा सोपा पण आहे, त्याच्यामुळं मग खरं तर या रिंगमुळं सोपं होतं काढायला. ही रिंग अगदी बाजारामध्ये तुम्हाला 60-70 रुपयाला मिळते. याने तुम्ही रेशीमच्या धाग्याने पण डिझाईन करू शकता. यात मी फक्त आकाशी कलर आणि व्हाईट मिक्स करून ही फुलं काढते आहे. बाकी कोणताच कलर मी यात वापरला नाही आहे आणि येलो थोडं मध्ये डॉट दिलेत. शेवाळी कलरनी पानं आणि काढणार आहे.
फायनली काढून पूर्ण झालेली आहेत आपली फुलं. छान वाटतायत ना. सगळं पूर्ण झाल्यावर आईला दाखवलं. आईची रिॲक्शन खूप छान होती. तर मित्रांनो, नक्षीकाम पूर्ण झालं. तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही तर बघितलंच असेल साडीवरचं नक्षीकाम किती सुंदर आणि छान झालंय. तसंच तुम्ही तुमच्या ड्रेसवर किंवा साडीवरती पेंटिंग करून छान कार्यक्रमामध्ये स्वतःचं काहीतरी युनिक ड्रेस म्हणून मिळवू शकता. तर तुम्हीही हे नक्की घरी ट्राय करून बघा. भेटूया पुढच्या भागात. बाय.